कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. सर, त्यावेळेला गणेश नाईकांचं नाव टाकावं असं सुद्धा आग्रह झाला होता किंवा त्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न त्यावेळेला शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार होता. विषय असा होता की माननीय नाईक साहेब हे आम्हाला त्यांचे घरातले अगदी कौटुंबिक संबंध आहे आणि या कौटुंबिक संबंधातून नाईक साहेबांना मी विनंती केली होती की आमच्या भागामध्ये बिडेसगाव सारखं गाव आहे किंवा ह्या भागामध्ये कुठेतरी पाणी अडवून आपल्याला काय करता येईल का. ते आदिवासी त्या ठिकाणी तुळशीची रोपं करतात, कोण भाजीपाला करतो. तर अशा पद्धतीने नाईक साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन देताना निश्चित पद्धतीने खोपोलीमधून रवी देवकर, पनवेलमधून सुनील घरत आणि मी, तुम्हाला बघायला मिळालं असेल नाईक साहेब जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये येतात आम्ही त्यांचा स्वागताचे बॅनर लावत असतो. ही मैत्री आहे, मैत्री आजची नाहीये, मैत्री फार वर्षापूर्वीची आहे. आणि मग ती मैत्री त्या ठिकाणी असताना तशा पद्धतीने नाईक साहेबांना आम्ही सांगितलं होतं आणि नाईक साहेबांच्या आम्ही सतत संपर्कात होतो. आणि म्हणून नाईक साहेबांना गोवण्याचं देखील काम इथला नेता जर करत असेल तर त्याच्या इतका मूर्ख तोच. एकनाथ शिंदे गवस म्हणत होते, एकनाथ शिंदेचा दबाव होता. मला ते नाही सांगता येणार, परंतु कारण तुम्ही गणेश नाईकांचे समर्थक होते म्हणून गणेश नाईकांनी मी मग तसं पाहू गेलो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो नेता आता इथे या ठिकाणी नेतृत्व करतो हा नेता जन्माला येण्यापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे माझ्या कार्यक्रमामध्ये अवसर येथे कबड्डीच्या टुर्नामेंटला आले होते. सगळ्यांनी पाहिलेलं आहे. माझे शिंदे साहेबांशी माझे संबंध आहेत. मग शिंदे साहेबांचं माझं कुठलंच वाईटपणा नाही. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.